नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात विशेषतः इंजिनिअरिंग, मेडिकल आणि फार्मसी सारख्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो निर्णय म्हणजे मुलींना 100% मोफत उच्च शिक्षण. पण ही योजना नेमकी काय आहे? कोणाला याचा लाभ मिळणार? आणि अर्ज कसा करायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एक छोटीशी चूक तुमची लाखो रुपयांची स्कॉलरशिप थांबवू शकते. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. सर्वात आधी समजून घेऊया की ही योजना काय आहे. जून 2024 मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली की ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत आहे, अशा कुटुंबातील मुलींना आता व्यावसायिक कोर्सेससाठी 1 रुपयाही ट्युशन फी भरण्याची गरज नाही. सरकार आता मुलींच्या शिक्षणाचा 100% खर्च उचलणार आहे. याचा मुख्य उद्देश हाच आहे की पैशाअभावी कोणत्याही मध्यमवर्गीय किंवा गरीब घरातील मुलीचे डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचे स्वप्न अधुरे राहू नये. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वात पहिली अट म्हणजे विद्यार्थिनीचे प्रवेश हे केवळ कॅप सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच अधिकृत सरकारी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे झाले असावे. जर प्रवेश मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल लेव्हल कोट्यातून घेतला असेल, तर ही योजना लागू होणार नाही. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, ज्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे. तसेच ही योजना केवळ महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी असून विद्यार्थिनी आणि तिचे आई-वडील महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे आहे. ही योजना प्रामुख्याने EWS, EBC, OBC आणि SEBC मराठा आरक्षण प्रवर्गातील मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. कारण SC आणि ST प्रवर्गातील विद्यार्थिनींना आधीपासूनच अशा प्रकारच्या सवलती लागू आहेत. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील केवळ पहिल्या 2 मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येईल, तिसऱ्या अपत्याला ही सवलत मिळणार नाही, हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या योजनेसाठी अर्ज करताना कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड आवश्यक असून ते तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असावे, जेणेकरून शासनाकडून मिळणारा लाभ थेट खात्यात जमा होईल. आर्थिक पात्रतेसाठी सक्षम प्राधिकाऱ्याने तहसीलदाराने दिलेले चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून डोमेसाईल प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी मागील वर्षाची मार्कशीट, उदाहरणार्थ 10वी, 12वी किंवा मागील सेमिस्टरचे निकाल आणि कॅप अलॉटमेंट लेटर हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. कारण त्यावरूनच तुमचा प्रवेश सरकारी कोट्यातून झाल्याचे सिद्ध होते. या व्यतिरिक्त कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा म्हणून बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा फी पावती, प्रवर्गातील सवलतीसाठी कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र लागू असल्यास आणि बँक व्यवहारांसाठी बँक पासबुक किंवा रद्द केलेला चेक जोडावा लागतो. ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन अर्जासोबत स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. अनेकांचा असा समज असतो की ही शैक्षणिक सवलत फक्त BA, BCom किंवा BSc सारख्या पारंपरिक कोर्सेससाठी मर्यादित आहे. परंतु वास्तवात ही योजना 800हून अधिक विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी लागू करण्यात आली आहे. यामध्ये उच्च उत्पन्न देणाऱ्या क्षेत्रांचा समावेश असून इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, कृषी, विधी शाखा आणि विविध मॅनेजमेंट कोर्सेसचा प्रामुख्याने समावेश होतो. मुलींच्या मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ नक्की कोणत्या संस्थांमध्ये मिळतो हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही योजना शासकीय, निमशासकीय आणि खाजगी मान्यताप्राप्त अशा तिन्ही प्रकारच्या महाविद्यालयांसाठी लागू आहे. मात्र ही सवलत मिळवण्यासाठी एक कडक अट अशी आहे की तुमचा प्रवेश हा केवळ अधिकृत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे झालेला असावा. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोटा, स्पॉट ॲडमिशन किंवा इन्स्टिट्यूशनल लेव्हल कोट्यातून प्रवेश घेतला असेल, तर ती या स्कॉलरशिपसाठी पात्र ठरणार नाही. तसेच शिक्षण घेणारी संस्था ही शासनमान्य आणि अधिकृत विद्यापीठाशी संलग्न असणे अनिवार्य आहे. कोणत्याही अनधिकृत किंवा अनरेकग्नाइज्ड विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे प्रवेश घेताना तो सरकारी प्रक्रियेतून आणि मान्यताप्राप्त संस्थेतच आहे, याची खात्री करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. अनेक विद्यार्थिनी आणि पालकांच्या मनात असा प्रश्न असतो की जर शिक्षण मोफत आहे, तर कॉलेजमध्ये प्रवेश घेताना 10 ते 15,000 रुपये का भरावे लागतात? याचे साधे उत्तर असे आहे की महाराष्ट्र सरकार या योजनेअंतर्गत तुमची 100% ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी माफ करते, जो कॉलेजच्या एकूण फीचा सर्वात मोठा हिस्सा असतो. मात्र कॉलेजचे इतर वैयक्तिक किंवा प्रशासकीय खर्च जसे की लायब्ररी फी, जिमखाना फी, इन्शुरन्स, युनिव्हर्सिटी एनरोलमेंट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षा फी ही विद्यार्थिनीला स्वतः भरावी लागते. यामुळे एकूण फी जरी 0 होत नसली, तरी शैक्षणिक शुल्काचा 70% ते 80% इतका मोठा आर्थिक भार हलका होतो, ज्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण घेणे अत्यंत सुलभ झाले आहे. या योजनेचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप म्हणजे याचा लाभ केवळ मुलींनाच नाही, तर अनाथ मुला-मुलींनाही मोफत उच्च शिक्षणासाठी घेता येतो. कुटुंबातील पहिल्या 2 मुलींनाच या योजनेचा लाभ मिळतो. मात्र हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे
कोणतीही स्कॉलरशिप स्वीकारल्यानंतर विद्यार्थी सरकारची इतर कोणतीही समांतर स्कॉलरशिप घेऊ शकणार नाही. अर्जासाठी तुमचे बँक खाते सक्रिय असणे आणि ते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे, कारण सर्व व्यवहार डीबीटीद्वारे होतात. अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. जर एखाद्या महाविद्यालयाने ही सवलत देण्यास टाळाटाळ केली किंवा काही तांत्रिक अडचण आल्यास विद्यार्थी आपली तक्रार फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटीकडे अधिकृतपणे नोंदवू शकतात. अचूक माहितीसाठी आणि GR वाचण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे नेहमीच फायद्याचे ठरते. तर मित्रांनो, ही होती मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दलची सविस्तर माहिती. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाची मुली उच्च शिक्षण घेत असेल, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण माहितीअभावी कोणाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या योजना परिचय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.